प्रत्येकाला घाई आहे, प्रत्येकाला. नशिबात असेल आणि मला खात्री होती काहीतरी चांगलंच येईल नंबर. आणि माहीत नाही, मला माझी विल पॉवर एकदम स्ट्रॉंग होती की मला असं वाटत होतं की नंबर काहीतरी चांगला येईल. आणि सो नंबर एवढा भारी आला आहे ना मित्र, नशिबात म्हणजे असं नशीब. नंबर आहे MH05 FR6832. तर ह्याची टोटल तुम्ही मारा, मी पण तुम्हाला सांगतो. 6 + 8 + 3 + 2 ह्याची टोटल होते बरोबर. तो मित्रांनो फायनली आपला नंबर आला आहे आणि नंबर प्लेट घ्यायला मी आलो शोरूममध्ये. आणि शोरूममध्ये ॲक्च्युली 7:30ला बंद होतो, पण आपल्या भावाने मेहरबानी केली माझ्यावर आणि थांबला. कारण पावसाने एवढा गेम केला. ईस्टला पाऊसच नाही आहे, ज्या मानपाडा रोडला पाऊसच नाही आहे. वेस्टला एवढा पाऊस होता, मी अर्धा तास थांबलो घरी. आत्ता जाईल करून पाऊस शेवटी गेला. म्हणजे पावसाचं जायचं नावच नव्हतं. शेवटी मी निघालो आणि रेनकोट वगैरे सगळं घातलेलं, फक्त पॅन्ट घालायला विसरलो. पूर्ण जीन्स ओली झाली माझी. सो गाई गडबडीत आणि भावाने मला खूप धावलं, म्हटलं लवकर ह्याला बंद करायचं आहे. आणि ॲक्च्युली यांचा टाईम होऊन गेला आहे. तो माझ्यासाठी थांबला आणि आपला फोन केला की बाबा थांब, जाऊ नको, मी येतोय. सो मित्रांनो फायनली नंबर आला आहे आणि आपली ड्रीम बाईक बाहेर उभी केली आहे. नंबर आता कुठे बाहेर बाहेरच लागेल. ॲक्च्युली मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की जो पण नंबर येईल ना तो माझ्यासाठी लकी असणार आहे. आणि मॅडम पण मला विचारत होते की तुम्हाला चॉईस नंबर पाहिजे किंवा VIP नंबर. म्हटलं नको, मला काहीच नको आहे. जो नंबर जो येईल, जो माझ्या नशिबात असेल, आणि मला खात्री होती काहीतरी चांगलंच येईल नंबर. आणि माहीत नाही, मला माझी विल पॉवर एकदम स्ट्रॉंग होती की मला असं वाटत होतं की नंबर काहीतरी चांगला येईल. आणि सो नंबर एवढा भारी आला आहे ना मित्र, नशिबात म्हणजे असं नशिबातही असतात गोष्टी काही आणि ते नशिबाने भेटतात, ते खरं आहे. आणि विल पॉवर एवढी स्ट्रॉंग होती की नंबर एकदम जबरदस्त भेटला आहे. आणि नंबर भेटला आहे. नंबरची टोटल किती होते ना ती बघा, तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो नंबर प्लेट, दोन्ही पण नंबर प्लेट आले आहेत माझे. आणि नंबर आहे MH05 FR6832. तर ह्याची टोटल तुम्ही मारा, मी पण तुम्हाला सांगतो. 6 + 8 + 3 + 2 ह्याची टोटल होते बरोबर 19 म्हणजे 19. जेव्हा माझा बड्डेची डेट मला भेटले आणि मला माहीतच नव्हतं की हे कळत नकळत सगळं झालेलं आहे. नंबर जेव्हा आला, मॅडमने मला नंबर जेव्हा पाठवला तेव्हा मी नंबर हा बघितला. मॅडमला बोललो, मॅडम नंबर एकदम भारी भेटला आहे, म्हणजे न भूतो न भविष्य असं झालं की नंबर असा भेटला मला की टोटल याची बरोबर 19 होते. आणि तुम्ही पण करून बघायची टोटल किती होते ती. आणि भारी भेटला नंबर. आणि मी पण खुश आहे, कारण असा नंबर पैसे भरून भेटतात, पण मला पैसे न भरून फ्रीमध्ये भेटला आहे. आणि तो माझा लकी नंबर 19, म्हणजे ज्या दिवशी माझा वाढदिवस असतो त्याच दिवशी बाईक आपली आली, ड्रीम बाईक. आणि आपला नंबर पण आपला मस्त भेटला आहे आणि भारी. त्याच्यामुळे असं असतं, जे नशिबात आहे ना ते भेटणारच, ते कुठे नाही जात. त्याच्यामुळे वाट बघा, वेळ बघा, आणि चांगल्या हेतूने तुम्ही काही गोष्टी केला तर तुम्हाला पण चांगल्याच गोष्टी घडून जातात. असं माझ्या बाबतीत झालं आणि नंबर चांगला भेटला. त्यामुळे मॅडमला पण थँक्यू आणि आपल्या भावाला पण थँक्यू. थांबला माझ्यासाठी एवढा, कारण उद्या पण आलो असतो तर एवढाच लेट झाला असता, कारण कामावरून थोडाच लवकर निघालो ह्याच्यासाठीच. सो आता आपण नंबर प्लेट पहिली लावून घेऊ, कारण आपल्या भावाला फ्री करू. आपले बाईक सगळे कर्टन टाकून उभे आहेत. मला वाटतं सगळे डिलिव्हरीचे बाईक आहेत. ही वाली ॲडव्हेंचर 390 नाही, 390 नाही आहे मला वाटतं. कुठली आहे? हां 390च आहे ॲडव्हेंचर. सगळे आता मला वाटतं हे जे कर्टन टाकलेले आहेत ते सगळे बाईक जाणारे आहेत. सो आपण पहिला आधी नंबर प्लेट लावून घेऊ. अच्छा, हे नाव तिकडूनच येतं काय? हो तिथूनच ना? हां, ते आता हे आहे ना SK मॉडेल. अच्छा, सो मित्रांनो अशा प्रकारे आपली नंबर प्लेट लागलेली आहे. आता टेन्शन नाही, आता कुठे पण जा आणि कुठे पण फिरा. आता आपली गावच्या तयारीला जोरदार सुरुवात केली पाहिजे. ॲक्च्युली RTOने मला पकडलेलं 1-2 दिवसापूर्वी, पण सो मी त्यांना माझी नंबर म्हणजे पावती आलेली, टॅक्स पावती, आणि RTOमधून रिसीट पण आलेली, म्हणून मी वाचलो. नाही तर 500 रुपये फाईन बसली असती. पण ॲक्च्युली प्लॅस्टिकची मी टेम्पररी लावणार होतो, पण म्हटलं कशाला उगाच खर्च आणि परत ती काढा लावा, त्यापेक्षा म्हटलं आपल्या ह्या प्लेटचीच वाट बघू. आणि सो लकीली मला आपला नंबर एकदम सुंदर भेटलेला आहे. तर थँक गॉड, गणपती बाप्पा मोरया.
ठीक आहे, चला मग. चला मॅम. अरे बाबा काय किती घाई. चालेल, चल आपल्या भावाला उतरूया. थँक्यू. चल बाय. चल, जेव्हा मला RTOची पावती आली ना, नंबरची रिसीट, तेव्हा मी नंबर बघितला. तेव्हा मी ॲक्च्युली ऑफिसमध्ये होतो, कामावर होतो. मी म्हटलं सहज अशी टोटल मारून बघू, म्हटलं किती नंबर होते टोटल. नंबर मारली तर 19 टोटल झाली. तर मी बोललो नाही 19 होते. मी बोललो नाही काहीतरी चुकलं असेल, म्हणून मी परत एकदा मारली. माझ्या मित्राला पण बोललो, तर म्हटलं टोटल मारून बघ ना, म्हटलं कॅल्सीमध्ये प्रॉब्लेम आहे की माझ्यामध्ये आहे. पण तो मित्र बोलतो नाही बाई 19 होते. बोलतो काय झालं? ते बोललो काय नाही. बोललो असे नंबर नशिबाने भेटतात भावा. बोललो मला भेटला नंबर, आणि ती पण टोटल होते माझी बर्थ डेट. आणि बर्थ डेट माझी आहे 19 ऑगस्ट. आणि 19 ऑगस्टलाच मी बाईक घेऊन आलो घरी, आणि नंबर मला भेटला आहे मस्त टोटल 19. सो आय एम हॅप्पी. त्याच्यामुळे असं कळत नकळत जेव्हा घडतं ना आपल्या नशिबात, ते खूप भारी असतं. आता आपली पहिली राईड होणार, मला वाटतं गावीच होणार, पण शॉर्ट राईड मला थोडी करायची आहे. आणि शॉर्ट राईड ती कुठे होणार माहीत नाही, बघू. संडेला जर टाईम भेटला तर, कारण संडे एकच भेटतो आहे. गावाला जायच्या अगोदर एक संडे आहे, त्याच्यामुळे गावी जायच्या अगोदर एका संडेत मला वाटतं तर मी राईड नाही ना, म्हणजे राईडला कुठे नाही जाणार आपण, मग गावीच जाऊ. जर पॉसिबल झालं तर मी सकाळी असं शनिवारी कुठेतरी असं जवळपास जाईन, कारण शनिवारी ऑफिस पण आहे. तर त्यामुळे सॅटर्डेला जवळपास असं कुठेतरी जाऊन यायचं असा विचार चालू आहे, बघू. कारण मला अरे सगळे उलटं सुलटं घालून ना पॅक करून टाकतात. कोणाला असं, प्रत्येकाला घाई आहे, प्रत्येकाला. चले बाबा. ॲक्च्युली नंबर आला नव्हता ना, त्यामुळे मी कुठे बाहेर जात नव्हतो. फक्त मी त्या दिवशी कळव्याला गेलेलो, आणि तो पण रात्री गेलेलो. पण त्या दिवशी मला डिकॅथलॉनला जात होतं, तेव्हा मला RTOने पकडलं. आणि नशीब तिला माझ्याकडे रिसिप्ट होती नंबरची RTOची, म्हणून मी सुटलो. नाही तर 500 रुपये फाईन होती. आणि जे आहे ते आहे, कारण त्यांचं पण बरोबर आहे, काय नंबर जर नाही आहे तर गाडी कोणी पण उचलून घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे नंबर आला तर टेन्शन नाही. कारण काय होतं, मला ॲक्च्युली टाईम भेटत नाही. नाही तर टाईम भेटला असता ना, तर मग मी उद्या सकाळी येऊन आरामात केलं असतं, म्हणजे एवढी घाई गडबड केली नसती मग. सो मित्रांनो, नंबर माझा कसा वाटला नक्की सांगा. आणि नंबरची टोटल एकदा तुम्ही पण मारून बघा किती होते. नंबरची टोटल होते बरोबर 19, आणि ती आपली बर्थ डेट आहे, त्याच्यामुळे हा नंबर तुम्हाला पण आवडला असेल. आणि सगळ्यांच्या नशिबात असे काही नाही काही ती गोष्टी घडलेल्या असतात 100%, की ते आपण विचार पण करत नाही, आणि ते गोष्टी घडून जातात. आणि तेच इम्पॉर्टंट आहे. कारण मी कधीच, म्हणजे मी आता 1-2 बाईक झाल्या माझ्या, पण मी कधीच VIP नंबर, चॉईस नंबर घेतला नाही. मला जो पण नंबर येईल ना, तो आपला लकी नंबर असला पाहिजे बस. आता आपल्याला फक्त आता काम राहिलं आहे, गावी जायच्या अगोदर आपल्या चॅनलचं नाव आपल्याला टाकायचं आहे आपल्या विंडशीटवरती. आता प्रॉब्लेम असा झाला आहे, विंडशीट झाली आहे छोटी, आणि त्या विंडशीटला इथे आपल्या चॅनलचं एवढं मोठं नाव आहे ना, ते पुरत नाही आहे. त्यामुळे काय करू कळत नाही. पण मला जायच्या अगोदर, गावी जायच्या अगोदर मला नाव टाकूनच घ्यायचं आहे. बघू काय पॉसिबल होतं, कारण मी विंडशीट विचारली आहे, तर विंडशीटची किंमत आहे 2200 रुपये. आणि ते एवढा खर्च, म्हणजे सध्या खर्च मला करायचा नाही, कारण गणपतीला गावी जायचं आहे. त्यामुळे गावानं आल्यानंतर आपण सगळा खर्च करू. पण टेम्पररी मी बघणार आहे, जोर जबरदस्तीने काय झालं तर झालं, नाही तर मग मला विंडशीट लावावी लागेल त्यासाठी.